एस.टी. महामंडळाच्या तोट्याचं ओझे कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने एस.टीच्या जमिनीच्या भाडेपट्टा धोरणात मोठा बदल करत 98 वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला तब्बल 10,000 कोटी रुपयांचा तोटा आहे आणि तो भरून काढण्यासाठी आता एस.टीच्या अतिरिक्त जमिनींचा वापर व्यापारी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एस.टीचे राज्यभर 251 आगार आणि 598 बस स्थानके आहेत. फक्त मुंबईमध्येच एस.टीच्या तब्बल 10 लाख चौरस फुटांहून अधिक जमीन आहे. या जमिनींचा प्रभावी वापर होण्यासाठी आता 98 वर्षाचा लीज कालावधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, परळ, कुर्ला, बोरिवली, वाशी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर अशा अनेक ठिकाणी एस.टीच्या मौल्यवान जमिनी असून या जमिनी बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी 2001 मध्ये लीज कालावधी 30 वर्ष होता. तो 2024 मध्ये 60 वर्षापर्यंत वाढवण्यात आला होता, पण उद्योगपतींचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र आता 49+49 अशी एकूण 98 वर्षाचा लीज योजना जाहीर करण्यात आली आहे. ही लीज करार प्रचलित नियम आणि धोरणानुसार नूतनीकरण करता येईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. हा निर्णय एस.टीला आर्थिक बळ देणारा आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उभारणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे एस.टी महामंडळाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होतोय का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच आणखी महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा MSRTC मराठी. धन्यवाद.